नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने न थापता अतिशय मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे. 1.5 ग्लास तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता आपण पिठाची उकळ काढून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये या ठिकाणी 2.25 ग्लास पाणी टाकून घेत आहे. 1.5 ग्लास पिठासाठी मी या ठिकाणी 2.25 ग्लास पाणी वापरलेलं आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. पाण्याला या ठिकाणी खळखळून उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि पूर्ण पीठ यामध्ये टाकून घेऊन आपल्याला बेलण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गुठळे होणार नाहीत अशा पद्धतीने ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. 2.25 ग्लास पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. आपलं पीठ जे आहे ते कुठेही कोरडं राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी एकही गुठळी पिठामध्ये होजली नाही, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला झाकण ठेवून गॅसची लो फ्लेम करून फक्त 2 मिनिट आपल्याला या ठिकाणी एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. आता हे पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून गरम गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं आहे. हाताला चटका लागू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. त्यातील गुठळे जरी झाले असल्या तर त्या सर्व मोडून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम मऊसूत असं पीठ आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे. पीठ या ठिकाणी थोडंफार थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ जर व्यवस्थित मळलं तरच भाकरी जी आहे ते अतिशय मऊ लुसलुशीत अशी तयार होते. पिठाचा गोळा आपल्याला अगदी लोण्यासारखा मऊसूत तयार करून घ्यायचा आहे. 2 टप्प्यामध्ये मी या ठिकाणी हाताच्या साहाय्याने अर्धा अर्धा करून पीठ जे आहे ते छान असं मऊसूत मळून घेतलं आहे. त्यातील थोडंसं पीठ घेऊन आपल्याला आता या ठिकाणी भाकरी बनवून घ्यायची आहे. हाताला थोडंसं थंड पाणी लावून पीठ जे आहे ते आपल्याला हातावरती गोल गोल करून अगदी आपण ज्या पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला उंडा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपण या ठिकाणी भाकरी जी आहे ते लाटून बनवणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे आणि तो भाकरीचा उंडा आपल्याला कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. भाकरी लाटते वेळेस आपल्याला अगोदर कडाकडाने लाटून घ्यायची आहे. म्हणजे भाकरी जी आहे ती छान अशी तयार होते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एकदम परफेक्ट अशी भाकरी तयार करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व तांदळाच्या भाकरी जी आहे ते तयार करून घेणार आहे. आता आपण भाकरी भाजून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. तवा मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. त्यावरती भाकरी टाकून आपल्याला थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच त्याला आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. पूर्णपणे सर्व बाजूने आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे. भाकरी एका बाजूने व्यवस्थित अशी शेकून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच उलटण्याच्या साहाय्याने ती भाकरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने ही भाकरी जी आहे ती आपल्याला आलटून पलटून छान अशी भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने भाकरी पलटून झाल्याच्या नंतर कपड्याच्या साहाय्याने ती भाकरी आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. म्हणजे कपड्याच्या साहाय्याने शेकल्यामुळे ती भाकरी जी आहे ती छान टम्म अशी फुगली जाते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली भाकरी जी आहे ती एकदम मऊ लुसलुशीत अशी टम्म फुगलेली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व तांदळाच्या भाकरी तयार करून घेणार आहे. अतिशय झटपट असे आपली या ठिकाणी न थापता मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्या